नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। तुम्ही थंबनेलला तर पाहिलाच, केळी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून म्हणाल ही कुठली रेसिपी, पण ही रेसिपी ना अगदी तुम्हाला फार आवडणार बरं का। आणि नक्की एकदा तरी ना ही करूनच पाहणार। आता ही नेमकी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चला तर वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवातीलाच बघा, आपल्या घरामध्ये मध्यम आकाराची वाटी असते का नाही, तो वाटी भरून इतका काळा केमिकल युक्त हा गुळ घेतलेला आहे बरं का। बारीक बारीक चिरून घेतलाय। गुळाच्या ऐवजी तुम्ही साखर वापरला तरी सुद्धा चालेल, पण हा आपला जो पदार्थ आहे तो पौष्टिक बनणार नाही, म्हणून इथे मी गुळाचा वापर केलाय। आता जो आपण घेतलेला गुळ मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊयात। जितका गुळ घेतला ना त्याच्या निम्म आपल्याला पाणी घ्यायचं आहे। एक वाटी इतका गुळ घेतला का नाही, मग अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे, पण पाणी हे गरम घ्यायचं आहे बघा। म्हणजे ना आपल्याला गुळ विरघळून घ्यायचा ह्या पाण्यामध्ये। मग गरम पाणी वापरलं ना, गुळ हा गरम पाण्यामध्ये लगेच विरघळला जातो। अगदी थंड पाण्यामध्ये विरघळून घेतला तरी सुद्धा चालेल, फक्त जरा गुळ पाण्यामध्ये विरघळायला उशीर लागतो, एवढंच, बाकी काही नाही। बघा, सतत आपल्याला ना चमच्याने असा मिक्स करत राहायचा, म्हणजे गुळ हा पाण्यामध्ये विरघळतो। आता आपण हा बाजूला ठेवूयात, पुढे कुठे वापरायचा सांगतेच। तोपर्यंत बघा, इथं एक वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलं। नेहमी आपण चपातीसाठी वापरतो ना तेच घेतलेलं आहे। चला आता आपण गॅसकडे वळूयात। तर गव्हाचं पीठ घेतलं ना त्याच वाटीने अर्धी वाटी इतकं साजूक तूप घेतलेलं आहे बघा। मध्ये का नाही घेतलेलं जे तूप होतं का नाही, त्याच्यातलं 2 चमचे तूप घातलेलं आहे। आणि बघा, काजू, बदाम, पिस्ता हे घातलेले आहेत। आता अगदी हे नाही वापरलात तरी सुद्धा चालेल, थोडे थोडेच वापरलेत, अगदी मी 4-5 इतकेच वापरलेत बरं का। असे तळून घेतले ना तुपामध्ये तर ह्यांचा क्रिस्पीपणा छान वाढतो, कुरकुरीत असे ड्रायफ्रूट होतात। हे ड्रायफ्रूट न तळता वापरलात तुम्ही तरी सुद्धा चालेल। आता त्याच पॅनमध्ये बघा आपलं थोडंसं तूप आहे। मग अगोदरच आपण 1 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलं होतं, ते संपूर्ण इथं गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे। गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आहे बरं का, कधी कधी त्याच्यामध्ये कचरा असतो का नाही म्हणून। आता काय करायचं आहे, आपलं जे तूप होतं ना ते थोडं थोडं करून घालायचं आहे 2 स्टेपमध्ये आपल्याला। आणि हे जे गव्हाचं पीठ आहे का नाही ते आपल्याला ह्या तुपामध्ये चांगला रंग बदलूसपर्यंत भाजून घ्यायचं आहे। जसं बेसनचे लाडू करण्यासाठी आपण बेसन कसा रंग बदलूसपर्यंत भाजतो, तसं मंद आचेवरती का नाही भाजायचं आहे। आणखीन बघा, थोडंसं का नाही तूप कमी वाटतंय, म्हणून जेवढं आपलं उरलेलं होतं त्याच्यातलं 1 चमचभर इतकं आणखीन तूप घालून पुन्हा हे जे गव्हाचं पीठ आहे ते भाजणार आहे। गव्हाचं पीठ भाजायला जरा वेळ लागतो बरं का। आता हे एका बाजूला मी भाजत ठेवणार आहे, आणि दुसऱ्या बाजूला बघा आणखीन एक आपल्याला तयारी करून घ्यायची आहे। ते म्हणजे बघा, आपल्याला लागणार आहेत केळी। तर इथं 2 ना मध्यम आकाराची केळी घेतलीत। केळी छान पिकलेली आहेत बघा, ह्याच्यापेक्षा जास्त पिकलेली केळी घेतलात ना तरी सुद्धा चालेल बरं का। आधी केळीमध्ये सुद्धा 2 प्रकार असतात, एक छोटी केळी पण असतात बघा, इलायची केळी म्हणतात तिला, ती केळी वापरत येतात तरी सुद्धा चालेल। आता काय करायचं आहे, आपल्याला ना ह्या केळीच्या अशा चकत्या करून घ्यायच्या आहेत। अगदी मी मिक्सरच्याच भांड्यामध्ये चकत्या करत आहे, कारण आता ना मिक्सरला आपल्याला ह्याची बारीक छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे केळीची। केळीचा एक स्वतःचा गोडवा असतो बघा, आणि केळीचा एक छान प्रकारे फ्लेवर सुद्धा असतो। आता याच्यामध्ये दूध वगैरे पाणी आपल्याला बिलकुल सुद्धा घालायचं नाही। मिक्सरला बघा स्मूथ अशी ही केळी आपली वाटून झाली। ही केळ्यांची पेस्ट ना अगोदर करायची नाही, ज्यावेळेस आपल्याला वापरायचे त्यावेळेसच करायची, कारण केळीची पेस्ट जर अगोदर तुम्ही करून ठेवली ना तर ती काळी पडते बघा। एका बाजूला इथं माझं गव्हाचं पीठ भाजणं सुद्धा चालू होतं, आणि दुसऱ्या बाजूला पटकन अशी केळीची ही पेस्ट किंवा केळीची प्युरी करून घेतली। इकडे केळीची पेस्ट करूसपर्यंत गव्हाचं पीठ सुद्धा छान अगदी मस्त जसा पाहिजे तसा तांबूस हलका रंग आलाय आणि भाजलेला आहे। आणि मग आता आपण तयार केलेली जी केळीची पेस्ट होती ती संपूर्ण ह्याच्यामध्ये घालून फटाफट आता आपल्याला हे मिसळून घ्यायचं आहे। खाली गॅस हा बारीकच ठेवायचा आहे बरं का तुम्हाला। आता जिथं मी गव्हाच्या पिठाचा वापर केला ना तिथं तुम्ही रव्याचा वापर करू शकता, किंवा अगदी बेसन पीठचा वापर केला तरी सुद्धा चालेल। मी आपण बघा रव्याचा शिरा हा करतो, शिवाय बेसन पिठापासून सुद्धा मिठाई करतो, पण गव्हाच्या पिठापासून कमी करतो, त्याच्यामुळे हा पदार्थ आजचा मी गव्हाच्या पिठापासून केलाय बघा। जी केळी घातली होती ती छान गव्हाच्या पिठामध्ये मिसळून झाली की मग आता आपण गुळाचं जे पाणी केलं होतं, आमच्याकडे ह्याला गुळवणी सुद्धा म्हणतात बरं का, ती ना अशी गाळणीने गाळून घालायची बरं का। म्हणजे ना गुळाचे मोठे कण वगैरे राहिले असतील तर ते जरा बाजूला होते, म्हणून गाळूनच ही गुळवणी घालायची। आता सतत आपल्याला हे मिसळून घ्यायचं आहे। मला जर ना इथं गुळ वापरायचं नसेल तर शिऱ्यामध्ये शेवटी बघा आपण साखर घालतो, तशी इथं तुम्ही साखर तुमच्या आवडीनुसार घालू शकता। गुळ वापरल्यामुळे कसा आपला हा पदार्थ पौष्टिक बनतो, म्हणून इथं गुळ वापरलेला आहे, बाकी तुमची आवड। बघा, आपण गुळाचं पाणी घातल्यानंतर छान प्रकारे हे एकजीव झालाय। आता आपण जे ड्रायफ्रूट भाजून ठेवले होते ना ते इथं मी बारीक चिरून घातले, त्याचबरोबर 10 ते 12 इतक्या ना
केशरचे धागे पाण्यामध्ये भिजत ठेवले होते, तर ते केशरचं पाणी घालून घेतलंय. त्याचबरोबर अर्धा चमच वेलची पूड आणि कुठलाही गोडाचा पदार्थ करत असलो तर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं ना त्याची चव आणखीन वाढते, म्हणून थोडंसं चिमूटभर मीठ घातलं. सर्व ना छान प्रकारे मिसळून घेतलं. बघा मस्तपैकी दाणेदार आता तुम्हाला इथं दिसतच असेल. आता जे शेवटी वाटीमध्ये 1 चमचभर इतकं तूप उरलंय का नाही ते संपूर्ण इथं घालून घेत आहे. तुम्हाला बघा आत्तापर्यंत आपण कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं. आज आपण इथं केलेला आहे गव्हाच्या पिठाचा पौष्टिक असा हलवा म्हणू शकता किंवा शिरा म्हणू शकता किंवा बरेच जण याला कडा प्रसाद सुद्धा म्हणतात गव्हाचा. पण केशरचं पाणी घातलं ना त्याच्यामुळे ना रंग सुरेख येतो. अगदी थोडासा तुम्ही ऑरेंज रंग वापरला केशरच्या ऐवजी तरी सुद्धा चालेल. आता बघा अगदी मऊसूद छान इथं दाणेदार आपला हा हलवा म्हणू शकता किंवा गव्हाचा शिरा म्हणू शकता तयार झालेला आहे. आता तुम्हाला ना ह्याच्या 2 पद्धती सांगते. तुम्ही ना असा गरम गरम खायला घेतलात तरी सुद्धा खूप खूप छान लागतो. अगदी मऊसूद ओटाने खाता येईल इतका. तुम्हाला बघून समजत असेल, मी काही वेगळी सांगायची गरज नाही ना. बघा केल्या केल्या गरमागरम हा खाऊ शकता. शिवाय अगदी आठवड्याभर तुम्हाला जर टिकून खायचं असेल तर तो कसा सांगू का. आता इथं मी एक केक टीन घेतलाय, त्याला थोडंसं ना तूप लावून असं ग्रीस करून घेते. अगदी तुम्ही ताट घेतला, ताटाला तूप लावून घेतला, तेल लावून घेतला तरी सुद्धा चालेल. आपण तयार केलेलं मिश्रण जे होतं ना ते आता ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. गरम असतानाच आपल्याला ही संपूर्ण प्रोसेस करायची आहे. ते एकसारखं होण्यासाठी माझ्याकडे स्पॅच्युला आहे, त्याने मी थापून घेते. अगदी तुम्ही पेला वाटी घ्या, त्याला पाठीमागच्या बाजूने तेल तूप लावा आणि मग एकसारखं ना छान प्रकारे थापून घेऊ शकता. बघा छान प्रकारे हे आपलं हे थापून झालं. आता वरून आणखीन छान दिसावं ना म्हणून ह्याच्यासाठी बघा जरा काजू बदाम पिस्ता ह्याचे काप घालत आहे आणि पुन्हा आपण ना हे दाबून घेणार आहोत. म्हणजे कसं ना ते चिटकून बसतील. अगदी तुम्ही खसखस भाजून ह्याच्यावरती घालू शकता, तीळ घालू शकता, तुम्ही तुमच्या आवडीनुसार ना करू शकता. अगदी काहीच नाही लावलं ह्याच्यावरती तरी सुद्धा चालेल. बघा थोडंसं असं हलक्या हाताने दाबून घेतलं म्हणजे छान प्रकारे ते चिटकून बसेल. आता ना हे आपल्याला फ्रीजच्या बाहेर असंच ठेवायचं आहे 1 तासाभरासाठी, म्हणजे छान प्रकारे सेट होतं. शिवाय अगदी तुमच्याकडे घाई असेल तर अर्धा तासासाठी फ्रीजमध्ये ठेवलात तरी सुद्धा चालेल, छान प्रकारे सेट होते. आता बघा बाकी जे राहिलेलं मिश्रण होतं ना ते गरमागरम मस्त की तर सर्व करून घेतलेलं आहे आणि तुम्ही गरमागरम ना असा गव्हाच्या पिठाचा हा हलवा खाऊ शकता. खायला म्हणाला तर अप्रतिम मस्त लागतो. अगदी मऊसूद दाणेदार झालेला आहे. बघा मी हातामध्ये तुम्हाला घेऊन दाखवते. यामध्ये जर लहान मुलं असेल तर त्यांना तुम्ही हा पौष्टिक हलवा देऊ शकता. अगदी गव्हाचा गुळाच्या पिठाचा तुपाचा वापर करून आपण केलेला आहे आणि मुलंसुद्धा अगदी मऊसूद असल्यामुळे ना आवडीने खातात. बघा आता बघा जे बर्फी करण्यासाठी आपण मिश्रण थापून ठेवलं होतं का नाही ते छान प्रकारे थंड झालेलं आहे. मी फ्रीजमध्ये ठेवलं नव्हतं, असंच बाहेर ठेवलं होतं बरं का. आता ना पाहिजेत त्या आकारामध्ये कापून घेऊ शकता. ही तर मी चौकोनीच आकारामध्ये कापून घेतल्यात. अगदी तुम्ही ना डायमंड काजू कतली आपली कशी आकारामध्ये असते ना त्या आकारामध्ये कापून घेतलात तरी सुद्धा चालेल. आता ह्या वड्या तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलात तर अगदी 15 दिवस खराब होत नाही आणि फ्रीजच्या बाहेर म्हणा गेलात तर अगदी आठवड्याभर खराब होत नाही. तुम्ही सहजपणे खाऊ शकता. म्हणजे ह्याच्यामध्ये खराब होण्यासाठी काहीच नाही. आपण इथं दुधाचा वगैरे वापर केलेला नाही. जणांना बघा जेवण झाल्यानंतर ना काहीतरी गोडधोड खाण्याची सवय असते, मग तुम्ही ही एकदा बर्फी करून ठेवलात ना अगदी 15 दिवस खराब होत नाही. पण ह्याच्यामध्ये पिकलेली केळी वापरली ना त्याचा सुद्धा छान फ्लेवर येतो. स्वतःचा केळीचा गोडसर असल्यामुळे आणि स्वतःचा फ्लेवर असल्यामुळे आणखीनच ही बर्फी खाण्यासाठी टेस्टी लागते. खरंच तुम्ही कधी केलं नसाल तर नक्की करा. अगदी तुम्ही ही बर्फी करू शकता किंवा हलवा करू शकता. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो बरं का. कोणीच म्हणू शकत नाही तुम्ही गव्हाच्या पिठापासून हा हलवा किंवा ही बर्फी केली. अगदी तोंडात टाकता विरघळणारी छान दाणेदार होते. तुम्ही सुद्धा नक्की करून मला कमेंटमध्ये कळवा तुमच्या घरामध्ये आवडली का. मग कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका. हो असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. व्हिडिओ शेअर करा. चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.